मराठा तरुणींच्या संदर्भात नवनाथ वाघमारे यांनी संतापजनक विधान केले। ओबीसी समाजातील श्रीमंतांनी गोंडस मुलं दिसली की मराठा समाजातील मुली त्यांच्या घरामध्ये घुसतात असं वादग्रस्त विधान नवनाथ वाघमारे यांनी केले। बावनकुळेंसह अनेक नेत्यांच्या घरामध्ये मराठा समाजातील मुली घुसल्यात असं वाघमारे यांनी म्हटलं। तर लेकीबाळींवर बोलल्यावर सोडणार नाही असा थेट इशारा आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे। ज्या भाषेमध्ये आम्हाला बोललात त्याच भाषेमध्ये उत्तर देणार असल्याचं देखील जरांगेंनी म्हटलं। आता सुट्टी नाही कुस्ती होणार असा थेट इशारा जरांगे पाटलांनी वाघमारेंना दिला। अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत। म्हणजे ओबीसींच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसींच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसींच्या घरात घुसल्यात। आणि मग जर मराठ्यांच्या मुलीच्या ऐकून जर हे मंत्री जर ओबीसींचा वाटोळा करत असत तर त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्हाला ओबीसींची घेणं देणं नाही, आम्हाला गरीब गावगाड्यातील ओबीसींची काही घेणं देणं नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या। आम्ही आता मराठा झालो, आमचे सगळे सोयरे मराठा झालेत, आमच्या सुना मराठा झाल्यात, आमच्या बायका मराठा झाल्यात, आमच्याच्याने होणार नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या। आम्ही त्यासाठी मंत्र्याकडे जाऊन जाब विचारणार आहोत आणि आमचा लढा आमच्या पद्धतीने आमच्या ओबीसीच्या जीवावर आणि ओबीसीसाठी आम्हाला लढावंच लागणार आहे। कुठल्याच जातीतल्या लेकीबाळीला कधी बोललो नाही, कधीच बोललो नाही आणि गरीब समाजाला सुद्धा बोललो नाही, नेत्याला बोललो। पण मराठ्यांच्या लेकीबाळीवरती जर कोणी बोलणार असेल 100% ती घुरट पायदाशी। प्रत्येक माणूस बोलायला लागला की ती हातात हात देण्याऐवजी अगोदर पुढं करतो। म्हणजे ते दिसतं बी काहींच्या मनगटात दम असतो, याच्या दम लय वाईट थराला गेलात, आम्हाला त्याच्यापेक्षाही वाईट थराला जाता येतं। सुरुवात तुम्ही केली ना, आता मराठी सुद्धा त्याच भाषेत तुम्हाला बोलणार।